मला खात्री आहे तो असं काही करूच शकत नाही। आणि काय चुकीचं वागलं तो सांगा ना मला। गुलाब आणि युवराज भाऊजींचा काही संबंध आहे का या प्रश्नावर त्यांनी काय उत्तर दिलं? हो, त्यांचा संबंध आहे एवढंच उत्तर दिलं ना। मग ताई तुम्ही मला सांगा, खरंच युवराज भाऊजी आणि गुलाबचा संबंध नाहीये का? जर त्यांचा संबंध नसता तर तो गुलाब आपल्या घरात कसा दिसला असता? मी सुद्धा त्या माणसाला आपल्या घरात बघितलंय, तुम्ही सुद्धा त्याला हळदीच्या वेळेस आपल्या घरात बघितलं होतं ना। त्या हळदीच्या फोटोज मध्ये सुद्धा तुम्ही त्याला पाहिलं होतं। मग त्यांचा संबंध नाहीये असं आपण कसं म्हणू शकतो? याचा अर्थ युवराजराव गुन्हेगार आहेत असं म्हणायचंय का तुला? पण युवराज भाऊजी गुन्हेगार आहेत असं तो तरी कुठे म्हणालाय? आणि ते गुन्हेगार आहेत की नाही हे शोधून काढणं पोलिसांचं काम आहे, त्याचं नाही। मग आता तुमच्या मुलावर, नवऱ्यावर, तुमच्या जावयावर आलेल्या गोष्टी बाजूला सारायच्यात म्हणून तुम्ही माझ्या नवऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू शकत नाही ना? कौशिकीताई, एक मोठी बहीण म्हणून मी तुमचा राग, तुमचं चिडणं, तुमचं रागवणं सगळं समजून घेऊ शकते, पण एक मोठी बहीण म्हणून तुम्ही त्याच्या बाजूने सुद्धा विचार करून बघा ना। तुम्हाला असं वाटतं का हो की केदार असं काहीतरी करू शकेल? बाबा, तुम्ही नेहमी म्हणता ना की तुमचा केदारवर पूर्ण विश्वास आहे, केदार कधीच काही चुकीचं करू शकत नाही। तुम्हालाही असंच वाटतंय का हो की तो असा वागला असेल तेही मुद्दाम? बोला बाबा, तुम्ही बोलणं खूप गरजेचं आहे। ठीक आहे, तुम्हालाही जर असंच वाटत असेल ना तर आम्ही आत्ता इथून निघतो। आता आम्ही या घरात थांबणं योग्य नाहीये। केदार चल। नाही नाही, माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे। तरी थांबू नका, जा। आणि तुमच्या नावामागे एक खांडेकर आडनाव लावताय ना, ते सुद्धा यापुढे लावायचं नाही। चालते व्हा। कुठल्या गोष्टीचा राग आहे तुम्हाला एवढा? असं काय चुकीचं काम केलंय त्यांनी? तुम्हाला जसं वाटतं ना की आम्हाला ह्या सगळ्या संपत्तीचा मोह आहे, असं काही नाहीये। आम्हाला मोह आहे तो फक्त आणि फक्त नात्यांचा। इतकी वर्ष त्यांनी एकट्याने काढली, इतकी वर्ष त्यांनी फक्त हक्काचं कुटुंब मिळावं ह्यासाठी वाट बघितली। त्याला त्याच्या बापाची माया हवी आहे, बहिणीचा आधार हवाय, हक्काची नाती हवी आहेत, या पलीकडे त्याला काहीच नकोय। मग एकदा तुम्ही त्याच्या बाजूने विचार करून बघा ना प्लीज काकू, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला। आणि कौशिकीताई, तुम्हाला जर शिक्षा द्यायचीच असेल ना तर ती शिक्षा मला द्या, कारण युवराज भाऊजींच्या विरोधात स्टेटमेंट मी दिलं होतं आणि तेव्हापासूनच ह्या सगळ्याची सुरुवात झाली। तुम्ही जी कुठली शिक्षा द्याल ना ती शिक्षा मी भोगायला तयार आहे, पण त्या शिक्षेमध्ये केदारला त्याचा भागीदार बनवू नका। तुम्हाला सगळ्यांना माझ्या बाबतीत जे काही बोलायचं आहे ना ते बोला, मी सगळं ऐकून घेईन, पण केदारला काहीही वेडं वाकडं बोललेलं ही तारिणी केदार खांडेकर ऐकून घेणार नाही।
आणि हे मी खांडेकरांच्या घरात सगळ्या खांडेकरांसमोर सांगते. मला सांग ना, इथून बाहेर कधी काढणार आहे? तू येणार, तू नक्की बाहेर येणार. निशू ही घे गोळी घे. नको आहे मला. अगं असं काय करतेस निशू? अजून पूर्ण बरी झालेली नाही आहेस तू? मम्मा निशू हे घे घे. गप गुमान औषध घे, चल घे. असा हातपाय गाळून कसं चालेल बाळा? जरा खंबीर हो आता. आणि काय करू खंबीर हो? काय करू म्हणजे काय? ती तारिणी बघितलीस ना कशी नवऱ्याची बाजू घेऊन मांडत असते? मम्मा बाजू घ्यायला तिचा नवरा तिच्या सोबत आहे. माझा नवरा कुठे आहे? लॉकअप मध्ये. मम्मा लॉकअप मध्ये मी बघितलंय आज त्याला. मी ना स्वप्नातही कधी विचार केला नव्हता की माझा युवी असं लॉकअप. निशू शांत हो ग आता. आता पुन्हा रडू नकोस बाई. रडू नाही तर काय करू मम्मा? काय करू मी? किती बारीक झालाय माहितीये तो. बारीक आणि 2 दिवसात? हो. मला ना त्याची ही अवस्था बघवतच नाहीये. आणि वाईट याचं वाटतंय ना की मी त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही ग. कधी कधी वाटतं ना वकिलीचं शिक्षण घेतलं असतं तर बरं झालं असतं. आज माझ्या युवीवर हे दिवस आले नसते. वकील आणि तू? अगं काय बोलतेस कळतंय का तुला? माहितीये ना वकिलीसाठी किती अभ्यास करावा लागतो? तुला तर डिग्री सुद्धा लॉकडाऊनच्या कृपेमुळे मिळाली. नाही तर घ्या तारिणीच्या वकिलाचा फोन. बोला. माझ्या जावई बापूंची काय अवस्था झाली तुम्हाला कल्पना नाहीये. रेखा, अगं निशी माझी सुद्धा मुलगीच आहे आणि युवराजरावांची काळजी मला सुद्धा आहे. हो का? मग इतके दिवस ती काळजी होती कुठे? हा, जर केदार तुरुंगात असता तर असेच निवांत बसला असतात का हो घरात? रेखा, अगं तू कुठला विषय कुठे घेऊन जातेस? युवराजरावांची चौकशी करायसाठीच मी फोन केला होता. आणि इथं आमच्याही घशाखाली घास उतरत नाहीये ग. निशी आज युवराजरावांना भेटून आली. निशी कशी आहे? सारखी रडते हो. आणि आता त्या केदारने काय पराक्रम केलाय बघितलं ना? लोकांना ओरडून ओरडून सांगतोय तो युवराजरावांचा आणि गुलाबचा संबंध आहे म्हणून. हो, म्हणजे बातम्यांमध्ये पाहिलं मी ते. तरी तुम्हाला त्याचा पुळका असेलच ना? रेखा, अगं आता निशीची काळजी घेणं या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं. बाकी सगळं नंतर बघू ना. निशीची काळजी कशी घ्यायची ना हे चांगलं माहितीये मला. आता युवराजरावांना भेटून आल्यापासून जरा बोलते तरी पोरगी. रेखा, मी तिकडे येऊ का? म्हणजे निशीला भेटायला आणि मग बाकी घरच्यांची चौकशी करता येईल मला. तुम्हाला कोणाची चौकशी करायची ना हे चांगलं कळतंय मला. काही ना काही हो इथे. अगं पण निशी. निशीची काळजी घ्यायला मी खंबीर आहे. ठेवा फोन.